आणि सरकारला पुन्हा एकदा सांगतो, ज्या मराठ्यांची नोंद सापडली, ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही, तुम्ही आरक्षणच ऐकायला आले ना, मग शांत बसा ना. दिसणारच नाही याच्या पलीकडे काय होईल. सगळ्यांची इच्छा कशा छगन भुजबळ पुऱ्या होत्या, त्याच्या पुऱ्या होत्यात भाऊ. आडा तिडा कसा नाचतो म्हणून तो भीती दाखवत होता आतापर्यंत ओबीसीच्या मताची. आता मराठ्यांचं मतदानाचा कचका कसा आहे त्यांना कळाल्यामुळं ते आता मराठ्यांच्या नादी नाही लागत. तुम्ही काळजीच करू नका रे, मिले खंबीर आहे त्यांना तुमच्या ताकदीमुळे. ते मला आडानी समजू देत. मला म्हणतात आडानी, याला कायद्याचा अभ्यास नाही, गावठी आहे. कसा गावठीना खोटा ठोकलाय. उपसतोय का आता छगन भुजबळ. याच्यासाठी सांगितलं होतं, मराठ्यांच्या जीवावर निवडून येऊन मंत्री झालेला आहे, सावध राय. आता यावल्यातले लोक म्हणतात पाटील तुम्ही त्याला निवडून द्या, म्हणलं तर आम्ही पाडणार आहे. घे खोटा गुतून. आता तो म्हणला होता मी 5 ठोकली मराठ्याच्या आरक्षणात. आता मराठ्याने कसा खोटा ठोकला उपटूक तुला. असून तुम्ही अडाणी आहे, पण मराठ्याला आरक्षण दिलं का नाही. मी सरकारला सांगितलं होतं 54 लाख नोंदी निघाल्या. सरकारनं मला प्रोसिडिंग बुक देऊन सांगितलंय 54 लाख नाही 57 लाख नोंदी निघाल्या. म्हणलं बरं झालं हो. म्हणतो एका नोंदीवर 40-50 प्रमाणपत्र निघते. आपण 3च धरू तरी 1.5 कोटी मराठा आजच आरक्षणात गेला. मी अडाणी आहे, छगन भुजबळ म्हणतो अडाणी आहे, पण दिलं का नाही मराठ्याला आरक्षण. तो म्हणतो कसला काय दिसतो ते, तुला काय करायचं, मला काय लग्न करायचं तुझ्या संग, दिसून देईन कसला बी. तुला दोन्ही कामात हारिलं का नाही. मी तुला आरक्षणात हारिलं, तुला खोटा उपटून म्हणलं उपटेला का नाही. या मराठ्याला मी एकदाच सांगितलं, मराठ्यांचे मता ताकद दिसली पाहिजे, मराठ्यांना भिले पाहिजेत, मराठ्यांच्या मताची दहशत झाली पाहिजे, माझ्या माता माऊलीला किंमत आली पाहिजे. ताकदीनं पाडा. मराठ्यांनी रपा सगळेच पडली. या परभणी जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या साक्षीनं मी आज चंद्रकांतदादा पाटलांना सांगतो, सरकारची सुपारी घेऊन बोलू नका. आम्हाला अभ्यास नाही म्हणताय, पण अभ्यास तुम्ही करा. आधी सूचना वाचा काय आहे ती. आमची मागणी आहे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. दुसरी मागणी आधी सूचनेची अशी आहे, एका मराठ्यांची जर नोंद निघाली, ज्या मराठ्यांची नोंद निघाली नाही, हे मी 10 महिन्यापासून तुमच्या साक्षीनं बोलतोय आणि मराठ्यांनाही सांगतो, लक्षात ठेवत जा. ज्या मराठ्यांची नोंद निघाली आणि ज्या मराठ्यांची नोंद निघाली नाही, ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्याच नोंदीच्या आधारावर नोंद न निघालेल्या मराठ्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. सगळे